हा ठीक आहे चल. नाही गेले म्हणजे तू उठून जाऊ शकतो. तू गाडीमध्ये येऊन बस नंतर. नाचे मन मोर. पण ह्याची एक सवय बाई, जर का कोण नसेल ना भजनामध्ये हा पळून जातो. पळणारच. हे लोक भजन घेतात आणि भजनाला येत नाहीत. आमचे चांगले चांगले कपडे सामान उतरवून सामान लावून पूर्ण माती करून टाकतात, म्हणजे गदा बनवतात एखाद्याला. ओम साईराम भावांनो, आजचा आपला कार्यक्रम आहे अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये आता पोहोचलोय आपण आणि कार्यक्रमाला थोड्या वेळा सुरुवात करणार आहे. सध्या सेटअप लावतोय आणि अलिबागवाल्यांनी आपल्याकडे बॅनर पण बनवला आहे. खूप छान बॅनर बनवलं, तुम्हाला दाखवतो मी. हा बॅनर आहे पाटील परिवार नवरोत्सव 2025 पाटीलवाडी अलिबाग आणि आपल्या भजनाचं नाव आहे ओम साईराम भजन मंडळ शिवडी. कीबोर्ड आलेला आहे, सगळी तयारी चालू आहे सध्या. मी माईक चेक करतो. भजनाच्या आधी नाश्ता करणार आहे. मी व्हिडिओ काढतोय बट कधी सांगू. तुझा एकदा चेहरा आम्हाला दाखव ना. अशा तऱ्हेने साऊंड वगैरे लावून आम्ही आता बाहेर आलो आहे. थोड्या वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. कंटिन्यू कार्यक्रम करून आणि परत जॉबला जाऊन पुन्हा घसा वगैरे थोडा बसला आहे, तर थोडा आता फिरून वगैरे आम्ही आता निघणार आहे. हे सगळे लोक बाहेर आले. अजून माईकचा सेटअप रेडी नाही झालाय ना. बिग बॉस विनर 2020 डायरेक्ट बिग बॉस. असा का फिरतोय भावा? असं फिरतो कारण की पाऊस आहे, चिखल आहे. गोंधळी आहे आमचा गोंधळी. थोडा असा डान्स कर नाही का कोणता गाणं? असा गाणं ए गार डोंगराची हवा न आईला सोसन. कोणतं? ए रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको. हा आहे आमचा पब्लिक नाचवणारा चैतन्य साळगावकर उर्फ चिंतामणी. थोड्याच वेळात आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तयारी तर सर्व झाली आहे. 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला भजन चालू होईल अलिबागमध्ये.
जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मागून आवाज नाही येते मागून बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी राजगुरु माझे आई नाव द्यावा पायी राजगुरु माझे आई नाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा चेन गिफ्ट केली आहे अलिबागकरांनी याला. ह्याचा खास करून सत्कार केलाय कारण की अलिबागच्या पेजवरती याची व्हिडिओ टाकली होती त्याच्यामुळे याला खास सन्मानित केलेला आहे. सर्व पाटीलवाडी परिवाराच्या वतीने इट्स पाटील आपल्याला थोडं बोलणार आहे काहीतरी आपल्या भजनाबद्दल. कसं वाटलं तुला आपला भाऊ भजन? तुला कसं वाटलं ऐकून? ओके बाबा, थँक्यू बाबा, तू आम्हाला भेटलास. तुला मेन्शन करतो. तुला भजन करायला आवडेल काय? पण नाचायला आवडेल? सगळं आवडेल. टोपी एकदा आई एकवेरीची. वन साइड नाचो होता एकटा इट्स पाटील. बाबर भाई का पैंट लेके आए. बाबर भाई का गरबा खेळायला जाणार. पुणे इट्स बाबर भाई का पैंट लेके आए. पॅन्ट बघा भावाची आपल्या. धोतर मानधन आपल्याला भेटलंय आणि मानधनावरती सुद्धा आपलं नाव आहे. हे नाव आहे ना, जपून ठेवा. आणि हे मी देतोय खजिनदार समर्थ विचार यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. काय वाटतं तुला बाबा, कसं झालं आजचं भजन? आजचं भजन खूप छान झालं. हा इतका खर्च हे आणि हा इतका खर्च आजपर्यंत आम्ही आमच्या भजनावरती पण नव्हता केला. पण यांनी अलिबागवाल्यांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं. अलिबागला आम्हाला बोलवलं, प्लस प्रेम दिलं, नाचले, गायले आमच्यासोबत, टाळ्या वाजवलं आमच्यासाठी, 4 चांगले शब्द बोलले आमच्यासाठी. खूप बरं वाटलं आज. तर भरून आलं सगळं. आणि अलिबागला 4 तास प्रवास करून येणं सारखं होतं. जे थकावट होती ती सगळी निघून गेली. आता उद्या पण आमचा प्रोग्राम आहे चिंचपोकळमध्ये. नक्की या. नक्की भेटूया. हा आहे ना दुर्वाला. हा मला काय बोलतो माहितीये, दुर्वापर्यंत व्हिडिओ पोहोचवणार. वाजवलंय. पण हा काय बोलला माहितीये काय? ए ऐक हा काय बोलला माहितीये काय? पण हा काय बोलला, दुर्वाला वाजवता येत नाही बरोबर. आणि काय बोलला अजून की मीच बसणार आता रोज वाजवायला. हा भाई उद्या पण आज आहे ना. पण तू असं का बोलला दुर्वाला वाजवायला येत नाही? पण रावस वाजवला ना आज त्याला डबल जवळ
5-6 वर्षानंतर आम्हाला हे अलिबागचे मित्र भेटलेले आहेत. आमचा पेटक्या भाऊ, लालबाग पालखी चालणारे, खास करून आमचं भजन बघायला आलेले होते. आम्हाला खूप बरं वाटलं. ओम साईराम, जय साईनाथ. पेटक्या, काय बोलू इच्छितो? कसं भजन वाटलं? धन्यवाद धन्यवाद. पेटक्या, तुला कसं वाटलं भजन? तू आला बरं वाटलं आम्हाला. एवढ्या वर्षांनी तुला बघितला. लास्ट टाइम पण लास्ट टाइम त्याला टेम्पो मध्ये लास्ट टाइम त्याला टेम्पो मध्ये बघितलेला वेपर खाताना बघताना चिवडा खाताना. त्याला आणला होता आणणारा माणूस तो घरी आणता. हा तुला सगळीकडे घेऊन दाखव ना आल्यावर, आहे ना? हो ना. आता आमची जेवायची वेळ झाली. त्यानंतर आम्ही आता निघणार. जय साईनाथ, जय साईनाथ. माऊली साईराम. नक्की नक्की. कॉटेजला आल्यावर तुला फोन करतो. अशा तऱ्हेने आजचं भजन अलिबागमधलं झालेलं आहे आणि आता मी निघणार आहे घरी जायला. सध्या इंडिया पाकिस्तानची जी मॅच चालू आहे त्यामध्ये अर्धे जण व्यस्त आहेत मॅच बघण्यामध्ये. त्यातले हे इथले काका पण बघतायत मॅच. सगळेच मॅच बघतायत. एका रूममध्ये सगळेजण घुसलेत आणि मॅच बघतायत. आता मॅच संपल्यानंतर आम्ही निघणार आहे पुन्हा मुंबईला. आणि अलिबागमध्ये चांगलं केलं आहे भजन. आम्ही त्या लोकांना आवडलं आहे. व्हिडिओ जास्त काढू नाही शकलो कारण की आज भजनातून उठायला भेटलंच नाही आहे. त्याच्यामुळे जेवढे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओ मी टाकेन माझ्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी नक्की बघा. ओम साईराम. आता पुढचा जो प्रवास आहे जाण्याचा तो पण मी शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल किती मजा करतो आम्ही जाताना. हे बघा आमच्या भजनी मंडळातली पोरं. हा बघा मॅच चालू आहे आमची. आता निघालोय भावांना आम्ही घरी. जय साईनाथ सर्वांना. गुड नाईट. गुड नाईट बाय वारंग. आता आम्ही निघालोय गाडी मुंबईला. मला पण दाखव ना. 12 वाजलेत. मला हे बघ गाणं बादशा आहेस. मॅच चालू आहे आता. आधी आम्ही डिस्प्लेवरती बघू होतो पण आम्हाला लेट झाला त्याच्यामुळे आम्ही आता मोबाईलवरती बघत चाललो. बोल ना थोडा. आम्ही आता अलिबागवरनं मुंबईला निघालोय. आम्ही भजन केलं इकडे. अलिबागच्या लोकांना आमचा प्रोग्राम खूप आवडलाय. खूप म्हणजे आम्ही केलेली ईश्वराची सेवा अशी आमच्या हातून घडत राहू आणि आमचे प्रोग्राम सगळीकडे हो ही साईचरणी प्रार्थना. आजपर्यंत आम्ही म्हणजे माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे. आजपर्यंत आम्ही फक्त साई भजनं जी बाळाभाऊंनी वगैरे लिहिलेली आहेत, आप्पांची गाणी आहेत आणि देव्यांची गाणी, इतर ज्या रायटर्स जे महाराष्ट्रात मोठे मोठे त्यांची गाणी लिहिलेली आम्ही गातो, सगळीकडे जातो. माझी अशी इच्छा आहे भविष्यात आम्ही स्वतःची लिहिलेली गाणी करू आणि ती स्वतः गाऊ. बघू परमेश्वराच्या हातात आहे. तुझा कसं होईल 100% होईल. आम्ही करू. ओम साईराम. ओम साईराम. 2 रन पाहिजेत भावांना. फक्त 2 रन. 4 बॉल 2 रन पाहिजेत. आणि सगळेजण बिझी आहेत मॅच बघण्यामध्ये. हा कधी बघणारा नाही तो पण मॅच बघतोय. काय पण होऊन पाकिस्तानला हरवायचं आहे. अरे नीट बोल ना. जिंकलो बोल बोल. अशा तऱ्हेने भावांनो मी पोहोचलोय माझ्या बिल्डिंग खाली आणि पाऊस खूप पडतोय त्याच्यामुळे ब्लॉग एंड करता आला नाही. तर आता मी बिल्डिंग खाली पोहोचलोय आणि ब्लॉग एंड करतोय. रात्रीचे 2 वाजलेत घरी पोचायला. जुईनगरला मला नवी मुंबईला. आणि आता मुंबईला पोचायला बहुतेक वाजतील 2:30 पावणे 3 वाजता हे लोक पोहोचतील बहुतेक. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये भावांनो. ओम साईराम. गुड नाईट.